नमस्कार, इंडियन व्हॉइस मध्ये स्वागत. मागच्या भागात आपण बेरोजगारीच्या गंभीर समस्येविषयी बोललो. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर जरूर बघा. या भागात मोबदला व इतर घटकांविषयी समजून घेऊ. तर बेरोजगारी तर भयानक आहेच, पण रोजगार असणारे सगळे सुद्धा फार बरे आहेत अशातला भाग नाही. PLFS म्हणजे पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे 22-23 नुसार ग्रामीण भागातील काम करणाऱ्यांची वाटणी आहे. रेग्युलर पगार असणारे पुरुष 14.3%, स्त्रिया 8%. कॅज्युअल लेबर म्हणजे तासावर किंवा आवश्यकता भासेल तसे काम करणारे पुरुष आहेत 26.8%, स्त्रिया कॅज्युअल लेबर आहेत 21%. आणि सेल्फ एम्प्लॉइड किंवा स्वयंरोजगारीत पुरुष आहेत 58.8%, स्त्रिया 71%. शहरी भागातील तुलना, रेग्युलर काम करणारे पुरुष आहेत 47.1%, स्त्रिया 50.8%, कॅज्युअल लेबर पुरुष 13.6%, स्त्रिया 8.9%. आणि स्वयंरोजगारीत पुरुष 39.4%, स्त्रिया 40.4%. आता ही आकडेवारी किंवा तुलना ही एकूण स्त्रियांची पुरुषांची नसून ज्यांना रोजगार आहे त्यांच्यापैकीच आहे. यात असलेल्या स्वयंरोजगारीतांच्या आकडेवारी मागचे मुख्य कारण आहे नोकरी मिळत नसल्याने हाताला जे मिळेल ते काम करणे. विनापगार केले जाणारे काम किंवा मदत ही सुद्धा भारतात रोजगारात मोजतात. उदाहरणार्थ, नोकरी मिळत नसल्याने एखादा तरुण किंवा एखादी महिला भाजीच्या हातगाडीवर मदत करत असेल तर त्या व्यक्तीला भारतात बेरोजगार समजले जात नाही. शहरी भागातील बहुतांश काम करणाऱ्यांना कोणतीही सोशल सिक्युरिटी वगैरे असली सुविधा मिळत नाही. कॅज्युअल लेबर असणाऱ्यांचे सरासरी उत्पन्न आहे 403 रुपये प्रतिदिन, स्त्रियांचं तर त्याहूनही कमी आहे. सेल्फ एम्प्लॉइड म्हणजे स्वयंरोजगारीत असणाऱ्यांचे सरासरी उत्पन्न आहे 428 रुपये प्रतिदिन. भारतात 45 कोटी व्यक्तींकडे कोणतेही काम नाही व कामाची त्यांनी आशा देखील सोडली आहे. उरलेल्यांपैकी 28 कोटी शेती कामात धडपडत आहेत. हे प्रमाण लेबर फोर्सच्या 46% आहे. चीनमध्ये कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत 24%, तर व्हिएतनाममध्ये 29%. भारतात असे म्हटले जाते की भारतातील गरीब दरिद्री माणूस हा बेरोजगार नसतो. आता याचं विश्लेषण असं आहे की बेरोजगारी ही देशातील गरिबांसाठी चैनीची गोष्ट आहे. ज्यांना जिवंत राहण्यासाठी काही ना काही काम करावेच लागते. म्हणजेच गरीब अथवा दरिद्री व्यक्ती बेरोजगार राहूच शकत नाही. नकार देण्याची ताकदच गरिबांकडे नसल्याने त्यांना वाटेल ते काम करावे लागते, विशेषतः अनस्किल्ड सेक्टरमध्ये. कारण जर सकाळी काम नाही मिळालं तर संध्याकाळी अख्खं कुटुंब उपाशी राहण्याची शक्यता असते, धोका असतो. आणि या असहाय्यतेमधून गरिबांचे शोषण होत राहते. काही क्षेत्रांमध्ये हे आकडे किंवा माहिती करून घेण्यासाठी सखोल सर्वे वगैरेची सुद्धा आवश्यकता नाही. उदाहरणार्थ, शेतमजुरीचे दर साधारणपणे जे राज्यानुसार बदलले तरी एखाद्या विभागात ते एकाच पातळीवर असतात. रिझर्व्ह बँकच्या मागच्या वर्षीच्या आकडेवारीनुसार शेतमजुरीच्या मोबदल्याच्या दराची राष्ट्रीय सरासरी आहे 323 रुपये 20 पैसे. यात गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांचा क्रमांक देशात तळाला आहे. तिथे आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे 218 रुपये आणि गुजरातमध्ये आहे 220 रुपये. हे दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा देखील खूप कमी आहेत. आणि भारतात सर्वात जास्त मजुरी असणारे दोन राज्य आहेत, केरळ 727 रुपये आणि जम्मू काश्मीर 525 रुपये. आता कृषी व्यतिरिक्त इतर कामांच्या ज्या मजुरी आहेत त्यामध्ये सुद्धा मध्य प्रदेश आणि गुजरात हे देशात तळाला आहे. यात राष्ट्रीय सरासरी आहे 327 रुपये, मध्य प्रदेशात 230 रुपये 30 पैसे आणि गुजरातमध्ये 252 रुपये 50 पैसे. यातही केरळ 682 रुपये आणि जम्मू काश्मीर 501 रुपये याने आघाडीवरची राज्य आहेत. बांधकाम मजुरीत सुद्धा तीच परिस्थिती. राष्ट्रीय सरासरी आहे 373 रुपये 30 पैसे, तळाची दोन राज्ये मध्य प्रदेश 267, गुजरात 296. बांधकाम मजुरी सुद्धा केरळमध्ये 838 रुपये, जम्मू काश्मीरमध्ये 479 रुपये म्हणजे टॉपला. एकंदरीत 4 व्यक्तींचे कुटुंब असणारा आणि 25 दिवस काम करणारा मजूर गुजरातमध्ये महिन्याला 6 ते 6,500 हजार कमवू शकतो, तर केरळमध्ये साधारण 18,725 रुपये इतकी कमाई असू शकते. या मजुरीच्या बदलांचा वेध घेऊन आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करता येऊ शकतो. म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे साधारण 4 क्षेत्रामधील पुरुषांच्या मजुरीचा असलेला डेटा 2014-15 ते 21-22 हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडियन स्टेट्स मध्ये आहे.
त्यात कृषी मजुरी, बांधकाम मजुरी, अकृषी क्षेत्रातील मजुरी आणि बागायती मजुरी यात सर्व स्टेट्स नाही आहेत, पण या क्षेत्रातील रिअल वेजेसमध्ये झालेली वाढ आणि आकडेवारी आहे. रिअल वेजेसमध्ये झालेली 7-8 वर्षातील वाढ वार्षिक 1% सुद्धा कमी आहे. कृषी मजुरी 0.9%, बांधकाम मजुरी 0.2%, अकृषी क्षेत्रातील मजुरी 0.3%. म्हणजे जनरल कन्झ्युमर प्राइस इंडेक्स गृहीत धरला तर बांधकाम क्षेत्रातील मजुरी उलट घटली आहे. या निकषांवर काही राज्यांमध्ये कृषी मजुरीचे दर देखील घटले. पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेनुसार 2017-18 मध्ये रेग्युलर नोकरी असणाऱ्यांचा सरासरी पगार होता 19,450. तो 21-22 मध्ये झाला 19,456. म्हणजे 5 वर्षात 6 रुपयांची वाढ. स्वयंरोजगारीत 17-18 मध्ये सरासरी 12,318 कमवत होते, 21-22 मध्ये 12,089 म्हणजे घट. आणि रोजंदारीवरचे 17-18 मध्ये 6,949 रुपये कमवत होते, ते 21-22 मध्ये 7,856 म्हणजे सरासरी 3% वाढ झाली. आता या आकड्यांची तुलना महागाई आणि 17-18 मधल्या गॅस, पेट्रोल व इतर जीवनावश्यक वस्तूंशी केल्यावर अंदाज येईल की खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेत, परंतु उत्पन्न नाही. हाऊस होल्ड कन्झम्पशन सर्व्हेनुसार देशातील आर्थिकदृष्ट्या तळाला असणारे 5% व्यक्ती ग्रामीण भागात सरासरी दरडोई 46 रुपये खर्च करतात, तर शहरी भागामध्ये त्यांचा खर्च आहे 67 रुपये. आणि टॉपच्या 5% व्यक्तींच्या खर्चाची सरासरी ग्रामीण भागात आहे 350 रुपये आणि शहरी भागात आहे 700 रुपये दर दिन. या खर्चापैकी खाद्यपदार्थांवर खर्च होणारी रक्कम ग्रामीण भागात आहे 46%, शहरी भागात आहे 39%. 2011-12च्या तुलनेत म्हणजे 12 वर्षात ही वाढ 150% आहे. या वाढीपैकी महत्वाचा हिस्सा महागाईचा आहे. महागाई वगळता ही वाढ ग्रामीण भागात 40% तर शहरी भागात 30%, म्हणजे 12 वर्षात एवढीच वाढ झाली आहे. बऱ्याच क्षेत्रांमध्ये काम करणारे ज्यांना काम आहे त्यामुळे बेरोजगार समजले जात नाहीत, परंतु त्यांचे कामाचे तास कमी झालेत किंवा मजुरी कमी झाली. बेरोजगारी सोबत अर्धरोजगारी, अपुरी रोजगारी आणि ह्या इतर त्याहीपेक्षा गंभीर समस्या बनलेल्या आहेत. उदाहरणार्थ, काम मिळत नाही म्हणून सकाळी नाक्यांवर कामाची वाट बघणारे, हमाली करणारे, शारीरिक श्रम करणारे यांच्या सरासरी 8-10 तासांऐवजी तास कमी झालेत, म्हणजे 5-6 तास काम मिळू लागले किंवा त्यांच्या श्रमाचे अवमूल्यन झाले. पण ह्याची मोजणीच होत नाही, ना त्याला बजेटमध्ये स्थान मिळते, ना त्याबद्दल काही चर्चा होते. आरबीआयने नुकतंच म्हटलं की डिमांड सेक्टरमध्ये काहीही वाढ झालेली नाही, कारण खरेदीसाठी मुबलक पैसाच हातात नाहीये. पण सरकार यावर काही काम करताना सुद्धा दिसत नाही. उलट सरकारचा रोख हा निवडक उद्योगपतींना फायदा मिळवून देण्याचे धोरण आखताना सरकारी संपत्तीची विक्री करायची, बदल्यात एकूण उत्पन्नातून छोटी टक्केवारी अन्नधान्य वाटण्यासाठी ठेवून द्यायची आणि त्याचा जाहिरातीसाठी वापर करायचा अशी आहे. कारण गरिबीचे देखील काही फायदे असतात हे त्यांनी बहुधा ओळखले असावे. आता गरिबीमुळे पोटाची भूक भागवणे ही जनतेची प्राथमिकता बनते. भुकी अर्धपोटी असणारी जनता अत्यंत स्वस्त दरात उद्योगपतींना आपल्या कारखान्यात, खाणीत व इतर व्यवसायात कामगार म्हणून उपलब्ध होते. काम नाही केलं तर उपासमार होणार या गर्तेत असणारी लोक नोकरीचे तास, पगार, व्यवस्था वगैरेसाठी कुठून बार्गेन करणार? अगदी 8-10 वर्षाच्या मुलांपासून ते 70-80 वर्षाचे म्हातारे स्त्री पुरुष कामाला गुलाम म्हणून मिळतात. ज्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रश्न आजचे जेवण हा असेल, त्यांचं शिक्षण, आरोग्य वगैरे सारख्या समस्यांकडे लक्षच जाणार नाही. म्हणजे त्याबद्दल प्रश्न विचारणं तर लांबची गोष्ट. शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल किंवा संशोधनाच्या संस्था उभारण्यापेक्षा पोट भरेल इतकं खाणं उपाशाला देणं फार सोपं आहे. आपल्याला जेवण देणाऱ्याकडे ते मायबाप सरकार म्हणून बघतात आणि मतं मिळवता येतात. बहुसंख्य जनता दरिद्री, उपाशी असेल तर त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं. पोट भरलेले शिक्षित नागरिक मात्र विचार करू शकतात, प्रश्न विचारू शकतात, त्यांच्या अपेक्षा वाढतात. उपाशी दरिद्री जनतेमध्ये एक प्रकारचा राग असतो. राज्यकर्त्यांना त्याला फक्त योग्य दिशा देणे आणि योग्य वेळी ठिणगी टाकणे महत्वाचे असते. मग ते आदेशावर इतर लोकांचा विनाकारण द्वेष करू लागतात व प्रसंगी हिंसाचारासाठी आयती फौज सुद्धा मिळते. राज्यकर्त्यांना अपेक्षित सोन्याचे जुने दिवस आणता येणे शक्य होते. ते जुने दिवस जेव्हा फक्त 2 वेळच्या जेवणाच्या मोबदल्यात मुबलक प्रमाणात गुलाम उपलब्ध होते. शोषकांसाठी तर ही सुवर्ण संधीच.
त्यामुळे आजची देशातील गरिबी किंवा बेरोजगारी चुकून आली नसावी अशी आम्हाला शंका वाटते. जर तुम्ही तरुण असाल, तुम्हाला तरुण मुले असतील किंवा लहान मुले असतील जी लवकरच तरुण होतील, तर मतदान करताना हे मुद्दे जरूर लक्षात ठेवा. अशाच महत्त्वाच्या विषयांकरता इंडियन व्हॉइसला आपल्या सपोर्टची, आपल्या मदतीची गरज आहे. फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.